विद्यार्थी मित्रांनो नमस्ते। इयत्ता 8वी गणिताच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। प्रकरण 11 सांख्यिकी आपण घेतो आहोत। या प्रकरणामध्ये आज आपण विभाजित स्तंभालेख याबद्दल अधिक माहिती मिळवणार आहोत। आज आपण बघणार आहोत सराव संच 11.2 यामधील महत्त्वाची उदाहरणे। हे बघा, सराव संच 11.2 मधलं पहिलं उदाहरण आहे। खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा। या ठिकाणी या आकृतीमध्ये एक विभाजित स्तंभालेख दिला आहे। तुम्ही बघता आहात की हा जो आहे क्षितिज समांतर आडवा हा आहे x अक्ष, हा जो आहे उभा हा आहे y अक्ष, नंतर y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 200 रुपये। हे बघा, 1 सेंटीमीटर बरोबर 200, 2 सेंटीमीटर बरोबर 400, 3 सेंटीमीटर बरोबर 600 या पद्धतीने इथे बचत रुपयांमध्ये दिलेली आहे। आणि हे जे उभे दिसत आहेत ना, हे आहेत स्तंभ। दिसत आहेत हे स्तंभ। आता आपण उदाहरण वाचूया। या उदाहरणामध्ये इथे बघा, सविता, सरोज, वर्षा, मेघा, वैशाली ही आहे काही मुलींची नावं दिली आहेत। आणि इथे बघा, इथे जे प्रमाण दिलं इथे निळ्या रंगामध्ये काय दाखवलंय, एप्रिल महिन्यातील बचत, एप्रिल मधील बचत, आणि पांढऱ्या रंगाने दाखवली आहे मार्च मधील बचत। आता म्हणजे याचा अर्थ काय की सविता नावाची जी मुलगी आहे तिने मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांमध्ये मिळून तिची बचत झाली आहे। हे बघा, मार्च महिन्यामधली पांढरा रंग दाखवला आहे, आणि हा जो निळा रंग आहे हा आहे एप्रिल महिन्यामधला। तर एप्रिल आणि मार्च दोन्ही मिळून बचत आहे 1000 रुपये। हा, दोन्ही मिळून किती बचत आहे सविताची, 1000 रुपये। आणि त्यातली हा बघा निळा रंग कुठपर्यंत आला आहे, 600 पर्यंत आलाय। निळा रंग आला आहे 600 पर्यंत, म्हणजे 600 रुपये बचत ही एप्रिल महिन्यातली आहे। आणि 600च्या पुढे किती येते, 400, ही 400 बचत आहे कोणत्या महिन्यातली, मार्च महिन्यातली, कारण ती पांढऱ्या रंगाने दाखवली। आलं लक्षात? आता आपण नीट बघूया प्रश्न आणि त्यांची उत्तरं। ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे, तर आपण इथे उत्तर असं लिहायचं, ही आकृती विभाजित स्तंभालेखाची आहे। प्रश्न दुसरा, वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे। आता वैशाली या ठिकाणी नाव आहे बघा, वैशाली, हिची कोणती बचत पाहिजे आपल्याला, एप्रिल महिना। मग एप्रिल महिना निळ्या रंगाने दाखवलाय, मग वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत, आता ही बघा हा स्तंभ निळ्या रंगाचा आपण बघणार आहोत ना। निळ्या रंगाचा स्तंभ हा बघा इथपर्यंत आलेला आहे, म्हणजे हा आडवा जर असं आपण पाहिलं तर किती होतं, ते 600 पर्यंत येतो हा आकडा, बरोबर ना। अशी इथपासून पट्टी आपण लावून पाहिजे, मग ती कुठल्या आकड्यापर्यंत येते, 600। म्हणजे निळा रंग एप्रिल महिन्यासाठी आहे आणि तो कुठपर्यंत आहे, 600 रुपयापर्यंत। म्हणजे वैशालीची एप्रिल महिन्याची बचत किती येईल मग, 600 रुपये। सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत किती, सरोज व इथे सरोज नावे, हिची काय विचारलंय, मार्च व एप्रिल महिन्यातील, दोन्ही मिळून पाहिजे आपल्याला, म्हणजे आपल्याला पूर्ण हा स्तंभ घ्यावा लागेल। मग मार्च महिन्यातली बचत ही व्हाईट कलरची पांढऱ्या रंगाची, आणि एप्रिल महिन्यातली बचत आहे निळ्या रंगाची, दोन्ही मिळून बघूया आपण। नीट बघा कुठपर्यंत आलाय हा आकडा, 800। म्हणजे सरोजची एकूण बचत किती झाली आहे, मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत आहे 800 रुपये। आता प्रश्न चौथा, सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे। आता सविता आणि मेघा दोघांची तुलना करावी लागेल आपल्याला। हे बघा, सविता किती आहे, 1000 रुपये, आणि मेघाची किती आहे, हे बघा बरोबर 400 आणि 600च्या मध्ये, म्हणजे किती येते, 500, बरोबर ना। म्हणजे मेघाची 500 आहे आणि सविताची किती आहे, 1000 आहे, बरोबर की नाही। म्हणजे कितीनी जास्त आहे, सविताची 500 रुपयांनी जास्त आहे। सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा 500 रुपयांनी जास्त आहे। कोणाची, प्रश्न वाचवा, कोणाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे। एप्रिल महिन्याची बचत कशात दाखवली आहे, निळ्या रंगात। मग आता सगळ्यात कमी, एप्रिल महिन्यातली बचत सगळ्यात कमी, निळा रंग सगळ्यात कमी कुठे आहे, बघा निळा रंग सगळ्यात कमी कुठे आहे, इथे दिसतोय तो, मेघाची, बघा मेघाची, आलं लक्षात। म्हणजे इथे काय लिहायचं, मेघाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे, हे झालं उत्तर। आलं लक्षात तुमच्या। या पद्धतीने 11.2 या प्रश्नांचे उत्तर तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत। आता प्रश्न दुसरा नीट बघूया आपण। एका जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5वी ते 8वी मधील मुलांची व मुलींची संख्या खालील सारणीत दिली आहे। यावरून विभाजित स्तंभालेख काढा। प्रमाण दिलंय बघा, वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी घ्या। हे उदाहरण आपण नीट वाचलं। आता काय दिलंय, 4 इयत्ता 5वी 6वी 7वी 8वी, आणि प्रत्येक इयत्तेतले मुलं किती आणि मुली किती। उदाहरणार्थ 5वी मध्ये मुलं किती आहेत, 34, आणि 5वी मध्ये मुली किती आहेत, 17। आता आपल्याला काय करावं लागेल, एकूण पण करावं लागेल यांची। मग आता एकूण बघूया आपण।
5वी मधले एकूण किती झाले मुलं आणि मुली मिळून 51. 34 अधिक 17 51. 6वी मध्ये 26 अधिक 14 40. 7वी मध्ये 21 मुलं आणि 14 मुली असे झाले 35. 8वी मध्ये 25 मुलं आणि 20 मुली झाल्या 45. याची बेरीज आपल्याला करून घ्यावी लागेल, ही आवश्यक आहे. आता आपल्याला आलेख काढायचा, त्यासाठी लक्ष द्या इकडे. इथे बघा, हा जो आडवा अक्ष दिसतोय नीट बघा, हा जो आडवा अक्ष आहे क्षितिज समांतर असतो याला आपण म्हणतो एक्स अक्ष. काय म्हणतो याला आपण? एक्स अक्ष. आणि हा जो याला लंब असतो याला आपण म्हणतो वाय अक्ष. आले लक्षात? तुम्हाला एक्स अक्ष आणि वाय अक्ष कळला. आता या ठिकाणी त्यांनी दिलंय आपल्या उदाहरणामध्ये प्रमाण किती घ्यायचंय वाय अक्षावर? 1 सेंटीमीटर बरोबर 10. मग हे बघा, हा 1 सेंटीमीटर आहे 10, 2 सेंटीमीटर बरोबर 20, 3 सेंटीमीटर बरोबर 30, 0 पासून 4 सेंटीमीटर बरोबर 40. या पद्धतीने आपण वाय अक्षावरती संख्या लिहिलेल्या आहेत. आणि आता आपण मुलं कसे दाखवणार आहोत? व्हाईट कलर मध्ये, पांढरा. आणि मुली कशा दाखवणार आहोत? निळ्या रंगाने. आता बघूया आपण कसं काय केलंय ते. आता ही बेरीज लक्षात ठेवा. आपण 5वीला 51 मुलं आहेत आणि 6वीला 40 आहेत. नीट बघा, 5वीला 51, 50 पेक्षा थोडं एकने जास्त गेलाय, वरती बारीक दिसेल तुम्हाला. आणि 6वीला किती आहे? 40. 51 आणि 40 हे बघा. 5वीचे 51 आहेत ना, मग टोटल 5वीचा स्तंभ आपण कितीपर्यंत नेला? 51 पर्यंत. 50च्या थोडस वरती आहे, किंचित नीट बारकाईने पाहिल्यात तुम्हाला दिसेल. कारण 1 मिलीमीटर बरोबर 1 आलेला आहे, त्याच्यामुळे 1 मिलीमीटर वरती गेलंय. मग हे बघा 51 पर्यंत आलंय. 50च्या वर थोडासा रंग गेलेला दिसेल तुम्हाला. हे 51 आहे. आणि 51 पैकी आपण व्हाईट कलरने मुले दाखवले ते किती आहेत? 34 आहेत. हे बघा, हा पूर्ण 0, ही आडवी लाईन म्हणजे 0, 0 ते 34. ही आडवी लाईन 35 शी राहील. 30 आणि 40च्या बरोबर मध्ये काय येतील? 30 आणि 40च्या मध्ये बरोबर 35 येतील. तर 35 पेक्षा थोडस किंचित एकने खाली बघा 34. म्हणजे 34 काय झाले? मुलं. आणि त्याच्या वरचा भाग आपण निळ्या रंगाने दाखवलाय, तो आहे 17चा. आलं तुमच्या लक्षात? हे तुम्ही पेपरमध्ये किंवा वहीत लिहिताना मी जिथे इथे निळा रंग दिलाय, इथे तुम्ही पेन्सिलचा रंग द्यायचा, पेन्सिलचा ब्लॅक कलर द्यायचा तुम्ही. आलं लक्षात? आता 6वीचं बघा, 6वीचे 26 आणि 14 40 आहेत. हे बघा, ही 6वी बरोबर 1 सेंटीमीटरची जाडी आहे बघा या स्तंभाची. 1 सेंटीमीटरची जाडी आहे. 2 स्तंभांच्या मध्ये बरोबर 1 सेंटीमीटरचं अंतर रिकामं सोडलंय. आता 6वीला टोटल 40 आहे. माझे आपण 40चा स्तंभ काढून घेतलाय बघा. ही 40ची लाईन दिसली का? 40च्या स्तंभापर्यंत आलेला आहे 6वी. म्हणजे टोटल किती आहे 6वीचे? 40. 40 पैकी 26 मुलं आहे, म्हणजे व्हाईट कलरने आपण 26 दाखवलेत बघा. आता 20 आणि 30च्या मध्ये किती येतात? 25 येतात. त्या 25च्या थोडस वर किंचित एकने वर गेलो आपण 26. आणि वरचे 26 पर्यंत व्हाईट कलर आहे कारण मुलं 26 आहे आणि वरती 14 या मुली आहेत. आलं लक्षात? आता 7वीची टोटल किती आहे? 35. हे बघा 7वीची टोटल ही आहे 35. ही बघा, हा पॉइंट बरोबर कुठे येतोय? 30 आणि 40च्या बरोबर मध्ये, म्हणजे 35. 35 मधले मुलं किती आहेत? 21. हे बघा, 20 पेक्षा एकने वरती. हे बघा 20ची लाईन ही येईल, 20च्या वर 1 म्हणजे 21 मुलं आणि या 14 मुली. अशा पद्धतीने 8वीचे टोटल 45 आहेत ना, मग 8वीचा हा स्तंभ बघा 45 पर्यंत आलाय. 40 आणि 50च्या मध्ये बरोबर 45. 45 पर्यंत आला. मुलं किती आहे? 25 आहे. मग व्हाईट कलर मध्ये इथे मुलं दाखवलेत 25. हे बघा, 20 आणि 30च्या मध्ये 25 आणि पुढच्या वरती निळ्या कलर मध्ये मुली दाखवल्या. आले लक्षात? या पद्धतीने आपण एक्स अक्षावर इथे काय घेतलेले आहेत? इयत्ता 5वी, 6वी, 7वी, 8वी. वाय अक्षावर विद्यार्थी संख्या दाखवली आहे. 1 सेंटीमीटर बरोबर 10. प्रमाण इथे लिहिलंय. मुलं व्हाईट कलरने आणि मुली निळ्या रंगाने दाखवल्या आहेत. आणि हे स्तंभ कसे आहेत? विभाजित आहेत. म्हणजे पूर्ण स्तंभ म्हणजे पूर्ण वर्गाची संख्या. व्हाईट कलर म्हणजे मुलं आणि ब्ल्यू कलर मध्ये मुली दाखवल्यात. विभागले गेलेत ना, हा स्तंभ विभागला गेला म्हणून याला म्हणतात विभाजित स्तंभालेख. अशा पद्धतीने विभाजित स्तंभालेख तुम्ही नक्कीच काढू शकतात. आणि तुमच्या पुस्तकामध्ये उदाहरण क्रमांक 3 दिलेलं आहे, ते उदाहरण क्रमांक 3 तुम्ही तुमच्या मनाने करू शकतात. आले लक्षात? छानपैकी अभ्यास करा. गणित विषय शिकण्याचा आनंद या. सोपं आहे ना? नक्कीच छान व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.